जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत हिंद केसरी पेडगाव मैदानाच्या फाटीवरती आणि उद्या आणि परवा दिवशी या ठिकाणी भव्यदिव्य असे हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत ते पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहिली ही गाडी आलेली दिसते. दादा नमस्ते. नाव काय आपलं? माझं राजनाथ राजेंद्र बोलत. बरं, आणि गाव कुठलं? गाव माझं शापूर. शहापूर. बरं, आणि काय आदतला आणले कसे पळवायला? काय आदतला आदतला पळवणार आहे? बरं, नाही, आपले आणलं होतं परंपरेचं मैदान आहे म्हणून मैदान दाखवाय आणलं. फक्त मैदान दाखवायला आणले? मैदान दाखवा. आणि इतक्या म्हणजे मैदान दाखवायला आणलंय. 20 तारखेला झालाय तुम्ही? हो, आदली नाही दुकान आहे ना आपलं. बरं, दुकान पण आहे. बरं, आणि मैदान पण दाखवायला आणले. दुकान कशाचं आहे? चायनीज आपलं. चायनीज. बरं, आणि काय म्हणजे हे पहिलाच नंदी तुमचा का आहे? आपला अजून एक नंदी आहे पण ते उद्या येणार आहे. बरं, काय नाव आहे त्याचं? शंभू शापूरचा. शहापूरचं ओपनमध्ये पळणार आहे का? ओपन मध्ये. बरं, चला तुम्हाला शुभेच्छा दादा, हा. आणि स्टॉलला पण शुभेच्छा. चला मित्रांनो, बघू अजून कोण कोण येते आता. तर मित्रांनो, या ठिकाणी नंदीसुद्धा दाखल होत आहेत. त्याचबरोबर मैदानाची तयारी पण संपूर्ण झालेली. आणि तुम्ही इकडं पेडगावच्या फाटीवरती आहोत आणि या ठिकाणी हे युवक भरतीची तयारी करतात. ए मित्रांनो थांबा. नाव काय तुमचं सगळ्यांचं? तुझं नाव काय मित्रा? बरं, आणि चित्तडीच्या डोंगरावरती प्रॅक्टिस करताय तुम्हाला मी आत्ता बघितलं. काय सांगाल डोंगराचं वैशिष्ट्य त्या? डोंगरावर आणि आपले 100 मीटरची धावतो आपण. बरं, 100 मीटर धाव. पडतो चांगलं पडतं. बरं, आणि कोणती अकॅडमी तुमची? जय मल्हार करिअर अकॅडमी ओढूच. बरं, आणि कोण आहेत तुम्हाला शिक्षक? कोण मार्गदर्शन कोण करतं ही सगळी भरती प्रक्रियेसाठी? आमचं सर बनाजी भट्ट आहे सर. बरं, आता किती मुलं तयारी करतायत? सर 100च्या आसपास. आता किती भरती झालीत आत्तापर्यंत अकॅडमीच्या मार्फत? अकॅडमी हजारोहून हजारो आधी झालेले. डोंगराचं काय वैशिष्ट्य सांगताल? आता उद्या पूर्णपणे तिथं सगळे प्रेक्षक असणार आहे बैलगाडी पाहण्यासाठी उद्या परवा. मुंग्याच रुपये उद्या. बरं बरं. आणि तुमच्यासाठी चित्ताडीचं डोंगर काय एक भरती करणाऱ्या मुलासाठी? आमच्यासाठी ते एक म्हणजे असा खूप असं अनमोल आहे. अनमोल आहे. बरं, तिथं किती मीटरची प्रॅक्टिस करताय? आम्ही 100 मीटरची 100 मीटरची पूर्ण चढण? हो, पूर्ण चढण. बरं, पूर्ण उराटी. मित्रांनो, ते पलीकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता सगळे युवक आणि मुलीसुद्धा इथं प्रॅक्टिस करतात. बरं, चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आता तुम्ही कशाची तयारी करताय? आम्ही पोलीस भरती. पोलीस भरती. आर्मी. सगळी पोलीस भरती का आर्मीला? कोण? आर्मीला पण आहे. बरं, चल मित्रा, नाव काय तुझं? ओमकार मांडे. बरं, धन्यवाद. चला थँक्यू. मित्रा नमस्ते. नमस्कार. नाव काय तुझं? किरण गोडके. बरं, आणि कोणता नंदी घेऊन आलाय? शंभू शूटर आहे. शूटर आहे का? हा. बरं, शूटर कुठला आहे? शूटर कर्जत. बरं, आज कसं काय नियोजन आहे? नियोजन घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी. कोण पाळणार आहे त्याबरोबर? रायबाई. रायबा. घरचा साज का केला? कसं काय घरचा नियोजनच नाही होत. नियोजन होत नाही त्यामुळे घरचा साज? घरची गाडी. बरं बरं. बिनजोडला कंटिन्यू करू लागत राहते दोन्ही पण. बरं. मुंबई. कर्जत मुंबई. बरं, चला तुम्हाला शुभेच्छा दादा. आणि कधी आलाय? आता सकाळी 4:30 वाजता. पहाटे 4 वाजता आलाय. धन्यवाद तुम्हाला, आणि पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. दादा नाव काय याचं? शिवशंभू. आणि गाव कुठलं? दिवा मुंबई. बरं, तुमचं नाव काय दादा? माझं नाव सिद्धार्थ. बरं, कसं काय नियोजन आहे शिवशंभूचं? माहीत नाही. दादाने केलं. बरं, एवढंच नंदी घेऊन आला का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रा नाव काय तुझं? गाव कुठलं? बरं, मुंबई. कोणते कोणते नंदी आणलेत? ह्याचं नाव काय पलीकडच्याचं? बंटी. आणि हे उंबऱ्या. बरं, कसं काय नियोजन आहे? घरचीच गाडी का बरं दादा? घरची गाडी पळवताय? हो, घरची गाडी कंटिन्यू गुलालामध्ये. बरं, बिनजोडला. त्याच्यामुळे घरच्याच गाडीचं नियोजन केलं. कधी निघाला होता मुंबईतनं? काल निघाला. किती वाजता पोहोचला? 7 वाजता निघालो. 7 वाजता पोहोचलो. 7 वाजता पोहोचले. कसं आहे मैदान? फाटी बिटी बघून आला? बेस्ट आहे एकदम. सगळं नियोजन एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट. फक्त आता काय आतुरता आहे? लॉट पडायची. तो लॉट पडायची आतुरता आहे फक्त. लॉट पडतील त्यावेळेस गाडी कुठे लागेल त्याच्या नशिबावरती. आणि त्याच्यानंतर दुसरी उत्सुकता काय 21 जून कधी उजाडतोय? कधी उजडतो ते एक झालंय. होय काय? बरं, एवढी आतुरता आणि उत्सुकता संबंध बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खूप लांब लांबवरनं बैलगाडी मालक या ठिकाणी दाखल झाले आहेत. मुंबईतनं आले आहेत, त्यानंतर रत्नागिरी भागातून सुद्धा आले आहेत. बरोबर लांब लांब आले. बरं, चला तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी हिंद केसरी. ओके मित्रांनो, तुम्ही पाहू शकता
या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण ज्या चॅनलच्या मार्फत होतं अतिशय उत्कृष्ट लाईव्ह दाखवलं जातं. ती P3 लाईव्हची गाडीसुद्धा आता मैदानात दाखल झाली आणि बबलू चाचा गाडी चालवत आहेत. आता थोड्याच वेळामध्ये लाईव्ह लॉटला सुरुवात होणार आहे. आणि मित्रांनो आता पप्पू शेट वांगीकर भेटलेले आहेत आणि थोड्याच वेळात लाईव्हला आता सुरुवात होईल. आता मित्रांनो आपण जाणार आहोत सातारला. चला तर मग, धन्यवाद.